नमस्कार मंडळींनो. तर सकाळी तुळजाभवानी आईचं दर्शन केल्यानंतर आम्ही दुपारी जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर आम्ही निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी स्वामींच्या भेटीसाठी. मम्मी पप्पा खूप वेळ दिसले नाही म्हणून तिच्या जीवाची जी घालमेल चालू होती जिजाची, की ते येऊन बसत नाहीत गाडीत, म्हणून जिजा खूप कासावीस होत होती. एकदाची आम्ही गाडीत बसलो. त्याच्यानंतर थोडा वेळ ती आजोबांकडे बाबांकडे गेली खेळायला आणि खेळत होती. आणि हे बघा जिजाचे पप्पा, आजकालचे हे पप्पा आहेत ज्यांची अशी कंडिशन आहे, जे बाळाची जबाबदारी समानरित्या पार पाडतात. त्यामुळे आईवरचा जो ताण असतो तो थोडाफार कमी होतो आणि आईलासुद्धा एक रिलीफ मिळतो. हे बघा इथे जिजा खेळत होती. गाडीच्या प्रवासाला, ती कुठच्याच प्रवासाला कंटाळली नाही. ती रिक्षा असो, बैलगाडी, घोडागाडी काही असो, किंवा रेल्वे आपली जी आहे ती असो, ती बस असली तरी, टॅक्सी, कॅब, प्रत्येक प्रवासामध्ये ती कुठच्याच प्रवासाचा वैतागत नाही. इथे सुद्धा आम्ही दुपारच्या सुमारास निघालेलो आणि 5च्या दरम्यान आम्ही अक्कलकोटला पोचणार होतो, असा आमचा हिशोब होता पोचण्याचा. तर इथे दुपारचीच वेळ होती. आम्ही तुळजाभवानीच्या मंदिरापासून आम्ही जात होतो अक्कलकोटच्या इथे. तर संध्याकाळी रूमवरती गेलो आम्ही, फ्रेश वगैरे झालो, तयारी केली आणि आम्ही नंतर आलो स्वामींच्या भेटीसाठी. संध्याकाळचे 7:30 ते 7 वाजलेले. त्या सुमारास आम्ही इथे आलो दर्शनासाठी. संध्याकाळची वेळ होती, रांग एवढी नव्हती, गर्दीसुद्धा एवढी नव्हती. आणि त्यामुळे हे कसं सगळं जिजाला नवीन नवीन दिसत होतं. जिजा तशी शांत नाही आहे, मस्तीखोर खूप झाली आहे ती आता. पण कसं खूप दिवसांनी असं बाहेर पडल्यानंतर सगळं नवीन एवढं सगळं दिसतंय, कलरफुल दिसतंय आणि आजूबाजूला एवढी सगळी लोकं दिसत आहेत. सगळ्या काही नवीन ह्या तिच्यासाठी गोष्टी असल्यामुळे ती थोडीशी ते कुतूहलतेने बघत होती, किंवा असंच आम्हाला ते वाटलं. आणि त्याचा अंदाज घेत घेत आम्ही पण तिला काही जबरदस्ती केली नाही, म्हणजे खेळवायला वगैरे. तर ती शांतपणे जे काही ॲनालिसिस करत होती, तिचं ऑब्झर्वेशन होत होतं, ते आम्ही तिला करू दिलं. आणि ही आम्ही एंट्री केलेली आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये. इथे बघितलं तर गर्दी तशी नव्हती आणि संध्याकाळी आता 7:45ची वेळ होती, तेव्हा आरती सुरू होते. त्यामुळे लेडीज आणि जेंट्स म्हणजे पुरुष आणि स्त्रियांची वेगवेगळी रांग असते. तर राहुलने जिजाला घेतलेलं, तर तो तिला पुरुषांच्या रांगेतून घेऊन गेला आतमध्ये. तर पुरुषांच्या रांगेत थोडंसं त्यांना मागून दर्शन मिळतं आणि स्त्रियांना आतून दर्शन मिळतं. तर हे सगळं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो अन्नक्षेत्रामध्ये. मम्मी पप्पांचं अन्नक्षेत्रामधलं जेवण थोडं उशिरा झालेलं जेवून, तोपर्यंत आम्ही बाहेर बसलेलो, जिजा आणि मी, मम्मी पप्पांची वाट बघत, आजी आजोबांची वाट बघत. आणि आजी आजोबा अशा गप्पा रमत रमत चाललेले आणि त्यांची तेवढ्यात नजर पडली आमच्यावरती. जिजा आधी झोपलेली आणि त्यांनी अचानकपणे जिजाला लांबून आवाज दिला, लाडूबाई करून, चकोली करून. तर आमची चकोली जी होती तिची झोपेतच होती. ती एकदम तिची झोप अशी उडाली आणि तिने आजी आजोबांना बघून मस्त ती खेळायला लागलेली होती. इथे बघा, तिला एकदम ती झोपेतून उठली, रडली नाही आणि काही नाही, आजी आजोबांसोबत खेळत होती. आणि तोपर्यंत राहुलने सुद्धा, जिजाच्या पप्पांनी जाऊन तिचा जिजाचा जो बड्डेचा केक आहे तो सुद्धा घेऊन आलेले. तर हे तिला बहुतेक कळलं की बड्डेचा केक आला की काय, हे तिचे एक्सप्रेशनच आमच्यासाठी नवीन होते. थोडेफार आम्ही सुद्धा छोटे छोटे असे शॉर्ट फोटो काढलेत. आणि हे मी एक किट घेऊन आलेली, बड्डे किट. त्यामधलं थोडं माझंसुद्धा जुनं जे काही सामान होतं ते सुद्धा मी इथे ॲड केलेलं होतं. आणि अशा प्रकारे आता रात्री जिजा उठेपर्यंत जिजाच्या बड्डेची तयारी करून तिला सरप्राईज द्यायची आमची तयारीच होती. पूर्ण दिवसाचा प्रवास होता, झोप अशी शांत लागली नव्हती. त्यामुळे रात्री 10:30ला जिजा अशी शांतपणे झोपून गेली. तर आम्हाला काय तिला जबरदस्ती केक कटिंगसाठी उठवायचं नव्हतं. मग तोपर्यंत आम्ही बड्डेचं जिजाचं सरप्राईज द्यायचं होतं तिला, त्याचं एक छोटंसं असं एक शॉर्टमध्ये आम्ही ठरवलं डेकोरेशन करायचं. आणि कारण ही भक्तनिवासी रूम होती, आम्हाला तिकडे काही असं जास्त फाफट पसारा नव्हता करायचा. त्यामुळे थोडेफार बलून आणि हॅपी बर्थडेचा लोगो अशीच एक छोटीशी तयारी आम्ही करायचं ठरवलेलं. कारण उगाच जास्त काही करून नंतर मग कचरा जास्त होईल, तर नको व्हायला, ह्याची आम्ही खबरदारी इथे घेतलेली आहे. तर जिजाचा ड्रेस, तिचा हेअरबेल्ट आणि प्रिन्सेसचा टॅग, सगळी तयारी इथे आमची झालेली होती. आणि जिजा एकदम गार झोपेत होती. जिजाच्या पप्पांनी सुद्धा इथे माझ्या क्रिएटिव्हिटीला ॲड करत, त्यांची क्रिएटिव्हिटी ॲड करत, मला इथे सपोर्ट करत करत त्यांनीसुद्धा डेकोरेशनमध्ये त्यांच्या आयडियाजसुद्धा दिल्यात. आणि अशा प्रकारे आमची दोघांची क्रिएटिव्हिटी मिळून आम्ही जिजाचं बड्डेचं जे डेकोरेशन आहे, तिला सरप्राईज देण्यासाठी त्याची तयारी सुरू करत होतो इथे.
रात्री 10:30ला झोपलेली जिजा सकाळी 7:30ला उठली आणि तेही सुद्धा पैशांची मालामाल लॉटरी घेऊन. आजी आजोबांनी तिला थोडेसे पैसे दिलेले खाऊसाठी नाही, सेविंग करायसाठी म्हणून. आणि लगेचच्या लगेच जिजा जशी उठली तसं तिला थोडंसं जेव दिला आणि त्यानंतर मग तिची तयारी केली बड्डेची. तिचं जे किट आणलेला, ड्रेसचा आणलेला, तो सगळा हे केला, तिला तयार केलं. आणि इथे केक कट करेपर्यंत ती थोडीशी चुळबुळ करत रडत होती. पण जसा केक तोंडात गेला आम्ही खुश, केकची टेस्ट आम्ही खुश, केकचा कलर आम्ही खुश, सगळं A1मध्ये आम्ही खुश. असं खायला दिलं की जिजा खुश असते. तर तिनेसुद्धा म्हणजे एन्जॉय करत करत आम्ही सकाळी आमचे ट्रेनचं टायमिंग पण होतं, 9:15ची ट्रेन होती अक्कलकोट स्टेशनवरूनच. तर स्टेशन फारसं लांब नव्हतं, 20 ते 25 मिनटावरतीच आहे अक्कलकोट स्टेशन आपल्या स्वामी समर्थांच्या मठाकडून. त्यामुळे अशी घाई अशी काहीच झाली नाही, व्यवस्थित जे काही होतं बड्डेचं सेलिब्रेशनसुद्धा सकाळी जिजाला उठल्यावरती केलं. हां, बट ऑफकोर्स हे 20 तारखेचं सेलिब्रेशन जरी असलं तरी जिजाचा जो बड्डे आहे तो काही कुरकुर वगैरे किंवा काहीच न होता आम्ही व्यवस्थित पूर्ण दिवस घालवला. तुळजापूरचं आई भवानीचं दर्शन घेतलं, आई तुळजाभवानीचं दर्शन व्यवस्थित झालं, परत स्वामी समर्थांचं दर्शन व्यवस्थित झालं. त्याचं एक समाधान मनात लाभलेलं आहे. आणि या समाधानाने जरी 19 तारखेला केक कट नाही झाला, या परंपरेतून आम्ही बाहेर जरी पडलो असले, 20 तारखेला जरी केक कट झाला तरी जे दर्शन घेऊन, देवांचं दर्शन घेऊन आम्हाला 19 तारखेचा पूर्ण दिवस घालवायचा होता ते आमच्या पद्धतीने व्यवस्थित झालेलं आहे. नंतर जिजाचे असे थोडे थोडे कॅन्डिड फोटोशूट केलेत. त्यामध्ये सुद्धा जिजा खूप खुश होती बलून्सला बघून. तिला बलूनसोबत खेळायला खूप आवडत होतं आणि ती खूप एन्जॉय करत खेळत होती. आमची ब्युटिफुल, प्रिटीएस्ट, क्युटीएस्ट आमची जिजा तिच्या ह्या पिंक ब्ल्यू ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. हा बड्डेचा ड्रेस होता स्पेशली जिजाचा जो तिच्या बड्डेच्या दुसऱ्या दिवशी तिला घातला आणि आम्ही हे सेलिब्रेशन केलेलं आहे. ती खुश तर आम्ही खुश. ती लावता येते, अडकवता येते. स्वामींच्या कृपेने सगळा प्रवास, सगळं दर्शन, सगळं काही व्यवस्थित झालं. सगळा दिवससुद्धा छान गेलेला आहे आमचा. आणि आणखीन एक म्हणजे रात्रभर जिजा जेव्हा झोपलेली होती तेव्हा आम्ही आमच्यामध्ये जिजाचं 1 वर्ष कसं गेलं, किती लवकर ती मोठी झाली आहे, हे सगळं आठवत होतं. तिचे ते सगळे फोटोज जुने बघून आठवत होतो. त्यानंतर सकाळी 9:15ची ट्रेन होती जी थोडी उशिरा आली आणि तोपर्यंत आम्ही थोडंफार अक्कलकोट स्टेशनवरती आम्ही फोटोशूट केलं. आणि हे आहे ट्रेनमधलं जेवण. व्हेज थाळीमध्ये थोडीफार टेस्ट होती, पण ही जी व्हेज बिर्याणी आली ती धड व्हेज बिर्याणी नव्हती ना व्हेज पुलाव होता. तो एक मसाला राईस होता आणि खूप तिखट होता. आणि हा रिव्ह्यू आहे उद्यान एक्सप्रेसचा. तर इथे जिजा मजा घेत होती. ही जी आहे ना, हे लाईट आहे, ते लाईटचं बटन ऑन ऑफ करून ती खेळत होती. जेव्हा इथे ऑन ऑफ करून ती थोडंफार कंटाळली, त्याच्यानंतर खिडकीचा पडदा आणि जिजा खिडकीचा पडदा बाजूला करायचा आणि खिडकीतून बाहेर बघायचा. तर असा प्रवास आम्ही ठरवला आहे याच्यानंतर थोडाफार सुरूच ठेवायचा, कारण जिजालासुद्धा नवीन गोष्टी दिसतील आणि तिलासुद्धा खूप साऱ्या गोष्टींचा अनुभव स्वतःहून घेता येईल. म्हणजे वेगवेगळ्या लोकांमध्ये जाता येईल. तिला काही गोष्टी नवीन आहेत ज्या लवकर कळूनसुद्धा येतील. आणि हे आहे उद्यान एक्सप्रेसचं केलेलं आमचं हे स्पेशल बुकिंग आम्ही केलेलं होतं. त्याच्यामध्ये फर्स्ट ACचं हे बुकिंग आहे. यामध्ये कूप आणि केबिन असे कंपार्टमेंट असतात. तर जो कूप असतो तो 2 पेअरसाठी असतो, म्हणजे जिथे 2 पर्सनच एका ह्याच्यात असतात, आतमध्ये असतात कंपार्टमेंटमध्ये. आणि केबिन हा 4 लोकांसाठी असतो. तर आम्ही 4.25 लोक आहोत, म्हणून आम्ही आमच्यासाठी हा केबिन म्हणजे हा जो कंपार्टमेंट आहे हा इथे बुक केलेला होता. तर इथे तुम्ही बघाल तर इथे 4 बेड आहेत. 1 2 3 4 असे 4 बेड आहेत.
तर इथे कोणाचं इंटरफेअर नसतं, कोण बाहेरून वगैरे काही इंटरफेअर करत नसतं. दरवाजा आहे, तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही जे काही ऑन द वे जे काही फूड वेंडर वगैरे जात येत असतात तुम्ही त्यांच्याकडून काही ना काही मागवू शकता. आणि सगळ्या सुविधा वगैरे आहेत जशाच्या तशा. फक्त ए सी कंपार्टमेंट आहे आणि फक्त असं काही त्रास नाही, जो म्हणजे थर्ड ए सी सेकंड ए सीमध्ये समजा आवाज जास्त असतो किंवा एक प्रायव्हसी, एक ओन टाईम मिळत नाही, त्याचा इथे काहीच वांदा नाही आहे. म्हणजे इथे तुम्हाला तुमचा एक ओन टाईम मिळतो. आणि मम्मी पप्पांसाठी सुद्धा हा केबिनचा जो प्रवास आहे तो फर्स्ट टाईम होता. त्यामुळे ह्या प्रवासामध्ये तर आणखीन बरं वाटलं की असा जो प्रवास आहे तो घरचा रिटर्न जर्नीचा प्रवाससुद्धा खूप छान झाला. ट्रेन 1.25 ते 1.5 तास उशिरा होती, पण तरी काही त्या 1.5 तासाचं उशिराचं काही वाटलं नाही. आणि घरी गेल्यानंतरसुद्धा त्रास झाला नाही, दमायला झालं नाही. ट्रेनमध्ये ह्या बोगीमध्ये, ह्या कंपार्टमेंटमध्ये पैसा वसूल सीट होत्या. पूर्ण झोपून खेळ मजा मस्ती करत जिजालासुद्धा आम्हाला झोपवता आलं झोपण्याच्या वेळेला, कारण हा दिवसाचा प्रवास आहे. ॲज पर द ट्रेन रूल तुम्ही दिवसाच्या प्रवासामध्ये तुमच्या सीट्सवरती लावून तुम्ही झोपू नाही शकत, जर दुसऱ्या पॅसेंजरला त्रास होत असेल तर. बोलू ए गुंडी, उतरायचं का? हां, आता दादर स्टेशन येणार, आपल्याला उतरायचं आहे. चला चला चला. हो येते ना, उतरूया ना. मम्मासोबत येतो ना, मम्मा पप्पा, आई बाबा. ए गुंडू, चला चला. झाली नाही निन्नी पूर्ण गुंडूची आमच्या. ए गुंडा, गुंडू तू 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 चला. गुड मॉर्निंग गुंडू. गाडी पनवेलला थांबत नाही, दादरला थांबत होती, म्हणून दादरवरून आम्हाला पनवेलला रिटर्न यायचं होतं. आणि जिजाची तेव्हाच छोटीशी झोप लागलेली, तिला एक छोटासा नॅप काढायचा होता, पण तिला आम्ही काही जबरदस्ती करून उठवलं नाही. एकदम शांतपणे हसत खेळत उठलं, त्यामुळे तिने काही कुरकुर केली नाही. आणि असा हा आमचा पूर्ण बड्डेचा स्पेशल प्रवास होता. कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.